जाणून नामस्मरण केलं. नाम प्रल्हाद उच्चारे फुरसतीच्या वेळेमध्ये तुम्ही ऐका. याच्यामध्ये कोण कोण आलेला आहे? भक्त प्रल्हाद आलेला आहे, अजयमेळ आलेला आहे, वाल्मिक ऋषी आलेला आहे आणि उग्रसेन आलेला आहे, ध्रुवबाळ आलेला आहे, उपमन्यू आले, असे गजेंद्र हत्ती भागवतामध्ये आपण कथा ऐकतो. गजेंद्र हत्ती हे सर्वजण याच्यामध्ये आलेले आहे. त्यांनी जाणून देवाचं नामस्मरण याच्यामध्ये केलेलं आहे. बर, मग ज्ञानोबरायांना पुन्हा शंका आली की लोकांना वाटू नये की हे जे काय 5-6 नावच घेतले यांचाच फक्त उद्धार झाला. मग ज्ञानोबराय म्हणतात अजून किती सांगू? ऐसे अनंत पार, ऐसे अनंत पार, ऐसे अनंत अपार नामे तरले चराचर, म्हणजे चराचर. बरं, हरिपाठाला अजून एक प्रमाण सांगू. नामे तिन्ही लोक उद्धार, रामायण लिहिलं, ऋषी वाल्मिकीने लिहिलंय. वाल्मिक ऋषी आणि रामायणाची साक्ष दिल्यानंतर आपलं खरंच पडतं, खरंच नामस्मरण केल्यानंतर तर का स्वर्ग मृत्यू पाताळ हे तिन्ही लोकांचा सुद्धा उद्धार होतो. ज्ञानोबरायांनी हरिपाठामध्ये लिहिलेला आहे. बर, आणि रामायणामध्ये खरंच असं लिहिलं का? हो, रामायणामध्ये असं लिहिलेलं आहे की नाम मंत्र वनत्रयम, म्हणजे नाम नाथा वनत्रयम, नामाचा जर का उल्लेख केला तर मात्र शरीराचा उद्धार होतो, म्हणजे होतो. हे आपल्याला जगद्गुरु तुकोबराय सांगतात की नामस्मरण केल्याने माणसाचा उद्धार होतो. आता हे झालं जाणून करण्यापैकी. आता नेणून कोणी कोणी केलं? आता ज्याच्यामध्ये मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं की अजमेळ. अजमेळ म्हणजे कोण? की महापातकी ब्राह्मण होता. महापातकी असं एकही पाप त्यांनी करायचं बाकी ठेवलं नाही. म्हणजे शास्त्रांचे काय पाप करण्याचे जे काय मर्यादा दिलेल्या आहेत, कोणत्या पापाला काय काय सजा असते. जसं आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना लिहिली, कोणत्या पापासाठी, कोणत्या कर्मासाठी किंवा कोणत्या चुकीसाठी कोणती कलम, तसंच शास्त्रांचे जे काय पाप लिहिलेले आहे, पापासाठी कोणती सजा आहे, ते सजाच्याही पलीकडे तो गेला होता. फक्त त्याचं कुळ पवित्र होतं, त्यांच्या पूर्व प्रारब्धानुसार असं म्हणतात. आणि भागवतामध्ये पण आलेलं आहे की महर्षी नारदांच्या सांगण्यावरून अजमेळाला सांगण्यात आलं की अजमेळा तुम्ही काय करा, तुमच्या शेवटच्या मुलाचं नाव हे भगवान परमात्म्याच्या नावानुसार नारायण ठेवा. त्यामुळे ठीक आहे, काय हरकत नाही, नारायण नाव ठेवलं. पण मरताना अजमेळाला सतत नारायणाचा ध्यास लागला, म्हणजे मुलाचा ध्यास लागला की नारायणा तुझं कसं होईल, नारायणा तुझं कसं होईल. कारण आवडत्या लहान मुलांसाठी आपण प्रत्येक आईबापाचं म्हणतो मी, तर लहान मुलांचा त्यांना ध्यास असतो की तुझं कसं होईल, तुझं कसं होईल. त्याचं कसं होणं, त्याच्या नादामध्ये आपलं कसं होईल हेच आपण विसरून जातो. विठ्ठल आता नारायणा तुझं कसं होईल, तुझं कसं होईल असं म्हणता म्हणतात अजमेळचा प्राणोत्क्रम झाला, म्हणजे त्याचा जीव निघून गेला. आणि मग भगवान परमात्माने सांगितलं त्यांच्या दूतांना की जा अजमेळाला घेऊन. आणि तिथं जायच्या आधीच त्यांचा जो ग्रुप होता तो यमदूतांचा तो तिथं आधीच येऊन पडला होता. कारण त्यांना माहिती आता अजमेळचा मृत्यू होणार आहे, याने खूप पातके केलेले आहे, आता हे आपल्याला पक्का गिरायक, म्हणून ते यमाचे दूत तिथं आधीच तिथे काय झाले, ते थांबले होते. पण तितक्या तिथं भगवंताचं विमान, दूतांचं विमान पाहून ते चकडून गेले. म्हणजे इथं दोन कस काय आले, म्हणजे
ही केस तर आमची म्हणे. तर ती म्हणे नाही म्हणे यांनी मरताना नामस्मरण केलेलं आहे म्हणे, ही आमची केस आहे. तस नाही मग त्यांनी थोडंसं पेंडिंग मध्ये ठेवलं, त्यांच्यावर दबाव आणला. मग ती केस सुप्रीम कोर्टात म्हणजे भगवान परमात्माकडे गेली की भगवान परमात्मा असं कसं हो, जो व्यक्ती फार मोठा पाप करतो तरी सुद्धा तुम्ही त्यांना तुमच्याकडे घेतात. यांनी एकही पाप करायचं ठेवलेलं नाहीये. जी मर्यादा आहे ती मर्यादा सुद्धा ओरडून दिलेली आहे. जसं की एक उदाहरण तुम्हाला सांगतो की मर्यादा पार कशी करायची. असं म्हणतात की सायकलवर डबल सीट आणि मोटरसायकलवर ट्रिपल सीट बसावं नाही, कानून कायद्याने गुन्हा आहे. तर एक जण असा जरा हुशार होता, तो सायकलीवर ट्रिपल सीट बसला आणि पोलिसांसमोरून चालला. पोलिसांनी पाहिलं की सायकलीवर डबल सीट बसायची परवानगी नाही, हा पट्टा ट्रिपल सीट घेऊन चला. सिटी मारली, आवाज दिला, इकडे म्हणे कायदा गेला कळतो म्हणतो पुन्हा. आणि कायदा कळतो म्हणून तर काय कायदा कळतो, कायदा कळतो म्हणून तर टिबल सीट बसलो. आणि डबल सीट बसायची परवानगी नाही म्हणून आम्ही टिबल सीट बसलो. आता ते पोलिसाला बी समजून नाही राहिलं की यांना काय सजा द्यायची. विठ्ठल म्हणजे शास्त्र जे सांगतं सजा देण्यासाठी जे का मापदंड दिले त्याच्याही पलीकडे आजमेळ केलं आहे. म्हणून यमाच्या दूतांनी देवांना सांगितलं की हे असं कसं झालं. तर ते म्हणे नाही म्हणे याचं उत्तर तुम्हाला भेटणारच नाही म्हणे. कारण ह्या सर्व प्रश्नाला एक उत्तर म्हणून हे सर्व जे तोंड आहे, हे सर्व काय प्रश्न आहे की ह्या गेला कसावर, ह्या सर्वांना जगद्गुरु तुकोबाराने एक सुंदर प्रमाण दिलं आहे. निंदिले ते शास्त्री म्हणजे आयुष्यभर शास्त्राला निंदिला, आयुष्यभर ब्राह्मणाची सेवा केली नाही, गायी दान केलं नाही किंवा परोपकार केला नाही, करू नाही तो केला व्यापार, व्हायला भार कुटुंबाचा, असं तो अजमेळ. तरी सुद्धा देवाने त्यांना नेलं. मग देव सांगायला लागले की ज्ञानेश्वरीमध्ये जे 12व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे ती उत्तर देवाने यमाला दिलं की अंतकालेचे मामेव, म्हणजे अंतकाळी जर का त्यांनी माझं नाव घेतलं तरी सुद्धा त्याचा उद्धार होणार. मग यमाचे दूत म्हणायला लागले देवा नारायण नाव का फक्त त्यांच्या मुलाचंच आहे का किंवा तुमचंच आहे का. म्हणे तसं नाही म्हणे, नारायण नाव जे आहे हे जरी त्यांनी त्याच्या मुलाचं घेतलेलं असेल, तुमचं म्हणणं बरोबर आहे की त्याच्या मुलाचं नाव घेतलं त्यांनी, तुमचं नाव घेतलं नाही, बरोबर आहे. पण हे नारायण नाव त्याच्या मुलाचा आधी का माझा आधी, म्हणजे तुमचा आधी. मग ते कोणीही घेऊ तर त्याचा उद्धार होणार म्हणजे होणार. बर, आज भागवतामध्ये एक पिंगळेचं पण उदाहरण आलं. वेश्या होती 4 कर्म करणारी. मरता मरता तिच्या घरामध्ये पोपट होता, त्या पोपटाचं नाव होतं राघोबा. मरता मरता त्याला ध्यास लागला, राघोबा राघोबा तुझं कसं होईल, राघोबा तुझं कसं होईल, असं म्हणता म्हणता प्राणोत्क्रम झाला. तर झाला त्याचा उद्धार, पिंगळेचा सुद्धा उद्धार त्याच्यामध्ये झाला. आणि म्हणजे कीर्तनामधून किंवा अभंगामधून जे काय जगद्गुरु तुकोबाराज सांगतात आणि देव भगवान परमात्मा सांगतात की मरते काळी सुद्धा नामस्मरण झालं तरी तुमचा उद्धार मात्र होणार. पण एक मात्र करू नका, फक्त मराठ्या टायमालाच नामस्मरण करायचं असं ठरू नका. कारण कसं राहतं, हे जिभेला वळण लागण्यासाठी सतत भजन पूजन कीर्तन प्रवचन हरिपाठ जे काय असेल ते आपले करणं गरजेचं आहे. हेच या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराज सांगतात. विठ्ठल बरं, जगद्गुरु तुकोबाराज सांगायच्या माध्यमातून की हे यमाची भीती कोणाला आहे, लोकांना आहे. आणि यमाला कोणाची भीती आहे, नामस्मरणाची. म्हणजे जो नामस्मरण घेईल त्याला यम कोणी काहीही करू शकत नाही, आणि जो नामस्मरण करणार नाही ते गिराईक मात्र यमात राहतं, असं याच्यामध्ये सांगितलेलं आहे. अभंगाच्या पहिल्या चरणाच्या पहिल्या चरणामध्ये पहिल्या पूर्व भागामध्ये. बर, लोकांनी पुन्हा जगद्गुरु तुकोबारांना सांगितलं की आम्हाला पटलं, आता जाणून जरी नामस्मरण केलं तरी आमचा उद्धार होतो, नेणून जरी केलं तरी आमचा उद्धार होतो. तर मला काय म्हणायचं की अजून याच्यामध्ये काय फायदा असतो की बाबा हा या जाती धर्माचा आहे, वर्णाचा आहे, पंथाचा आहे, गरीब आहे, श्रीमंत आहे, अज्ञानी आहे, अशिक्षित आहे, इलिटरेट आहे, तरी हे जमतं का. जगद्गुरु तुकोबाराज सांगतात की देवाचं नामस्मरण करण्यासाठी
आंघोळ नाही केली तरी चालते, तोंड नाही धुतलं तरी चालते. म्हणजे एवढं हे नामस्मरण सोपं आहे. आणि दुसरी गोष्ट की तो कोणत्या जाती धर्माचा आहे, पंथाचा याच्यामध्ये विचार केला जात नाही. पण जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की भगवान परमात्म्याने ज्या लोकांचा उद्धार केला त्या लोकांमध्ये मला सांगा, सुदामाचं धन बघितलं का, ध्रुवाचं वय बघितलं का, उग्रसेनाचं पुरुषार्थ बघितलं का, कुब्जेचं सौंदर्य पाहिलं का, आजामेळाचं कुळ बघितलं का त्यांनी, नाही बघितलं. तर या माध्यमातून गजेंद्राची विद्या बघितली का, बिलकुल नाही. कोणत्याही जाती धर्माचा असू द्या, फक्त नामस्मरण केलं तर त्याच्यातून उद्धरून जातो. हे जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला प्रथम चरणातून सांगण्याचा त्यामध्ये प्रयत्न करतात आणि आपण ते समजून घेतोय. विठ्ठल लोक म्हणे की ठीक आहे, आम्हाला पटलं की जाणून नामस्मरण केलं तरी उद्धार होतो, नेणून केलं तरी चालतो, कोणत्याही जाती धर्माचा असला तरी आम्ही नामस्मरण केलं तर आमचा उद्धार होऊ शकतो, इथपर्यंत आम्हाला पटलं. पण का हो महाराज आम्हाला एक सांगा म्हणे की नामस्मरण जे करायचंय तर त्यासाठी काय करावं लागतं. जगद्गुरु तुकोबाराय म्हणे काहीच नाही करावं लागतं, एकदम सोपं असतं म्हणे. असं बरं. आणि आम्ही जे मोठे पाप केले ते किडा मुंगे मारलेले, कोंबड्या खाल्लेले, बकरे खाल्लेले, तसं काय म्हणे तेही जळतं, अभंगाचं दुसरं जळतं. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात दुसऱ्या चरणात की राम म्हणण्यासाठी, देवाचं नामस्मरण करण्यासाठी काहीही करावं लागत नाही. एकदम सोपं आहे, एकदम सोपं, एकदम सोपं. तुका म्हणे सोपे हे एवढं सोपं आहे. नामाचं कीर्तन एवढं सोपं आहे, बरोबर एक नाही. याचं कितीतरी प्रमाण दिलं जाते, एवढं सोपं आहे. बर मग तुमच्या ध्यानात येईल की बाबा सोपं आहे म्हणजे त्याचं फळ कमी असेल. जेवढं जास्त कठीण त्याचं फळ नसेल, जेवढं कमी सोपं त्याचं फळ बी साधारण असेल. तसं नाही. तुम्हाला दृष्टांत देतो व्यवहारातला की एक जणाने 1000 रुपयाची घोंगडी घेतली आणि एक जणाने 60 रुपयाची घेतली. तर 60 रुपयाला म्हणा तुम्ही काय घोंगडी घेतली 1000 रुपयाला असेल म्हणजे तुम्हाला कसं काय आणि पटकन पहा 60 रुपयाची घोंगडी घेतली. आता 1000 रुपयाची घोंगडी घेणारा जरा हुशार होता, ते म्हणे ठीक आहे 60 रुपयाची घोंगडी आणा, 1000 रुपयाची घोंगडी. प्रथम आपण एकमेकाला लावून बघू कोणाची काय दर्जा काय, क्वालिटी काय. त्यांनी लावून बघितली 1000 रुपयाच्या घोंगडी समोर याची जी 200 रुपयाची जी कमी किमतीची घोंगडी होती ती एकदम त्याची चतकुरच आली. आता चतकुर आले म्हणा की म्हणजे मलाच फसलं. ते म्हणजे तसं नाही म्हणे,
त्याने तुम्हाला फसवू नये, मलाही फसवू नये. तुम्ही जशी किंमत देणार तसं तुम्हाला वस्तू मिळणार. 200 रुपयाची किंमत 200 रुपयाची घोंगडी, 1000 रुपयाची किंमत 1000 रुपयाप्रमाणे. आणि येत नाही म्हणजे कमी किमतीची घोंगडी होती तर याच्यातून माणूस एकदम आरपार दिसत एवढी बसली होती, हवा एकदम भडा 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 त्याच्यातून येऊन जात होती. पण हिच्या माध्यमातून हिची मोठी भारीची घोंगडी होती 1000 रुपयाची, तिथून माणूस आरपार दिसत नव्हता आणि हवा सुद्धा त्यातून पास होत नव्हती. म्हणजे जसं हे आहे उदाहरण तुम्हाला याच्यामध्ये समजलं की भारीची वस्तू म्हणजे भारी त्याच्यामध्ये आहे क्वालिटी आणि हलकी वस्तू म्हणजे हलकी. आता हे उदाहरण नामस्मरणासाठी किंवा परमार्थामध्ये लागू नका. नामस्मरण सोपं, नामस्मरण सोपं पण त्याचं फळ बी सोपं नाही. नामस्मरण सोपं आहे पण त्याचं फळ अति मोठं आहे, अति मोठं आहे. हे जगद्गुरु तुकोबा आपल्या अभंगामध्ये इथं वर्णन करून सांगतात. विठ्ठल सोपं म्हणजे आपण सहज उठता बसता सहज केव्हाही नामस्मरण त्याच्यामध्ये करू शकतो. बरं, आणि नामस्मरण केल्याने जे आपण पूर्वीचे पाप केलेले असतात जाणतेपणी किंवा अजाणतेपणी, आता जसं नामस्मरण जाणतेपणी अजाणतेपणी दोन्ही चालू आहे आपलं, जाणून बी नेणून बी, तर तसं जे का पाप आपण केलेले आहे जाणून सुद्धा आणि नेणून सुद्धा तेही जळतात. हे अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये आपल्याला जगद्गुरु तुकोबारायाने सांगितलेलं आहे. वेळेच्या अभावाने याला मी जास्त विश्लेषित करीत नाही, संक्षिप्तमध्ये तुम्हाला वर्णन करून सांगण्याचा इथं प्रयत्न करत आहे. विठ्ठल लोकांनी पुन्हा प्रश्न विचारला की बाबा जगद्गुरु तुकोबाराय आम्हाला पडलं की नामस्मरण सोपं आहे आणि जास्त प्रयत्नही लागत नाही, बरोबर आहे. आणि जे काय पूर्वी जे दोष केले पाप केले तेही जवळ जातात. बरं, पण मग जगद्गुरु तुकोबाराय आम्हाला सांगा बरं अजून काय काय फायदा आहे. तो जो फायदा आहे अभंगाचा तिसऱ्या चरणात नामाचं नामस्मरण केल्याने की त्या व्यक्तीला भूत सुद्धा जवळ येत नाही. बस असंच एक जसं मी पूर्व आयुष्यामध्ये होतो एकदम अज्ञानी मूर्ख आणि देवावर विश्वास न ठेवणारा व्यक्ती, तसं माझ्यासारखा तो एक होता. आणि जिथं भजन कीर्तन पूजन चालू आहे तिथं कधी जायचं. तर गावात सप्ताह राहतो पलीकडून बायपास मारायचे, पण भजनात कीर्तनामध्ये कधी येत नव्हता. पण असं जात असताना एके दिवशी काय झालं की त्याच्या आजोबांनी त्याला सांगितलं बाबा अमावस्या पौर्णिमेच्या रात्री जाताना ह्या वडाच्या झाडाखालून मात्र जायचं नाही. बरं, पण नेमकं योगायोगाने काय झालं त्याला त्या व्यक्तीला वडाच्या झाडाखालून रात्रीच्या टायमात जायचा योग आला. आणि मग त्याच्या आठवलं की बाबा आपल्याला आजोबांनी सांगितलं की अमावस्या पौर्णिमेला वडाच्या झाडाखालून जायचं नाही. तर आज तर अमावस्या आहे, आज अमावस्या आहे, मग कसं मग पण त्यांनी मनामध्ये विचार केला की जे होईल ते होईल, धीर सोडत नाही, चालायचं पुढे. चालता गडबडीनं चालता बरेच जण अनुभव आला असेल की आपल्याच पायाने आपल्याच चपलाने खडा उडून पाठीवर लागत होता. आला असेल जीवनामध्ये केव्हा केव्हा अनुभव हा.
तर त्याच्या पाठीला खडा लागला. त्याला वाटलं बस आता इथं हाय. आणि त्या व्यक्तीची चाहूल ऐकून एका फांदीवरचं वानर माकड हे दुसऱ्या फांदीवर उडी मारली. मग ती फांदी चढला असा आवाज आला. मग त्याला वाटलं की बस आता दोनदा शकून झाला. शकून गेम आहे, दोनदा शकून झाला, आता मात्र इथं आहे. आणि खरं सांगू का तिथं होतं नाही असं नाही, तिथं होतं. भरा 4 भूत जवळ आले, धरलं आणि तिथं त्याला 2 जण ठेवून दिलं पद्धतशीर. बरं मग त्यातलं एक जरा वयस्कर भूत होता. तो म्हणे की ह्या व्यक्तीला भाजून खायचं की तसं खायचं म्हणे. एक जण म्हणे नाही जर भाजलेली टेस्ट जरा भारीच लागत होती. बरं जा म्हणते गावातून काय करा माझी विस्तू आणून घ्या, अग्नी आणून घ्या. गेल्या आणामध्ये तर त्या गावामध्ये कीर्तन चालू होतं आणि नामस्मरणाचा एक गोष्ट चालू होता. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय नामाचा जय घोष चालू होता, कीर्तन चालू होतं, भजन चालू होता. तिथून ते भूत पळून आले वापस. मग म्हणे आणला का तू? आणि नाही आणला. का बरं? अरे वाचलो हे सुप्रिया मानव म्हणे. कस काय म्हणे? तिथं ते म्हणतात ते म्हणतात भूताची वर्म भूत जाणे. तिथं ते म्हणतात म्हणजे तिथं काय म्हणतात हे सुद्धा म्हणता येत नाही, याला भूत म्हणतात. नाही ऐकलं वाक्य? परत ऐकून घ्या. तिथं काय आहे हे सांगता सुद्धा ज्याला येत नाही त्याला भूत म्हणतात. अंडरलाईन केलं वाक्याला? हा मी भूताचं सांगतोय बरं का. विठ्ठल मग असं एक म्हणजे ते म्हणतात म्हणजे बरोबर ठीक आहे. मग आता मग यांनी काय केलं, ज्याला धरलं होतं त्यांनी ऐकलं की ह्या चौघाजणांच्या गप्पा झाल्या की तिथं ते म्हणतात त्याला हे भूत मात्र घाबरतात. पण मरेपर्यंत आपण प्रयत्न सोडायचे नाही. मग आपण जरा धीटपणा करून पाहू की काय होतं पाहू. नाही तर असं तर ते मारून खाणारच आपल्याला, तसं तरी खाणार आहे. झाला फायदा म्हणे. मग त्यांनी भूतांना सांगितलं हे पहा भूतांनो, आतापर्यंत मी तुम्हाला काही म्हणलं म्हणे नाही, पण आता खबरदार माझ्या अंगाला हात जर लावला तर मी सुद्धा ते म्हणेन. भूतांनी केलं ना भरा सोडून, ते काही म्हणू नको, ते काही म्हणू नको असं. बर तेवढा म्हणत तो तिथून सडकला आणि पुढे चालू लागला. माग पो लागला. येतं का जवळ म्हणू का ते पुन्हा भूत माग म्हणजे नुसता याचा हवेतच गोळीबार. याचा नुसता हवेतच गोळीबार असं करीत तो गावामध्ये आला. मग गावात आलं तर शांत चित्ताने त्याने विचार केला की बाबा ज्याला ते म्हणतात त्याला भूता गावातात ते नेमकं आहे काय. आज जर आपण ऐकू तर मग गावात आल्यानंतर त्या ध्यानात आलं की तर भागवत कथा चालू होती, भजन पूजन चालू होतं, कीर्तन प्रवचन चालू होतं. मग त्याच्या ध्यानात आलं मी नुसतं ते म्हणेन एवढ्या मुद्द्यावर जर का मी भूतापासून वाचलो, जर मी खरोखरच म्हणलो तर उद्धार होणार नाही का. विठ्ठल मग जगद्गुरु तुकोबारांनी सांगितलं की नुसतं ते म्हणल्यानंतर तर नामस्मरण केल्याने नक्कीच व्यक्ती तरणार, नक्कीच व्यक्ती होणार. आणि हेच नाही तर त्या व्यक्तीला यमाची सुद्धा काय होणार आहे, भूत बाधा, यमाची सुद्धा बाधा त्या व्यक्तीला लागणार नाही. कारण यमाला मात्र माणूस फार घाबरतो. कारण का बघा नरदेह आहे हा आपला नरदेह पोलिसांना घाबरतो देह असेपर्यंत, आत्मा असेपर्यंत. पण एकदा आत्म्याचा देहाचा संबंध तुटला म्हणजे एक परमात्म्यामध्ये विलीन होण्यासाठी तयार झाला. म्हणजे मग त्यापुढे एक पोलीस असतो त्याला म्हणतात यम. काय म्हणतात तो सतत येणार यम आहे. का घाबरते बरं यमाला? कारण तुम्हाला माहित आहे जगद्गुरु तुकोबारायचं प्रमाण आहे. काय जगद्गुरु तुकोबारायचं प्रमाण? मारिती झोडीती झोडीती
बघ हे जसं इथं सत्य आहे तसं तिथं सुद्धा सत्य आहे. इथं जर का कायद्यात राहिलं तर फायद्यात राहतं, म्हणजे आयुष्य आपलं जगत. तसं वर जर का चांगलं राहायचं असेल, यमाचं काही फटके पाहिजे नसेल तर मात्र आपण नामस्मरण करणं गरजेचं आहे. म्हणजे तो तिकडला कायदा झाला. असं जगद्गुरु आहे तुकोबरा, जगद्गुरु तुकोबरा आहे. तिसऱ्या चरणामधून आपल्याला संक्षिप्तमध्ये मी सांगण्याची वर्णन करण्याचा प्रयत्न केला आहे. बरं, आणि अजून काय काय फायदा आहे तर जगद्गुरु तुकोबरा आहे चौथ्या चरणामध्ये सांग. राम म्हणतात रे भव सिंधू